तर हे आपण 4 पॉपलेट घेतलेले आहेत। हे आपलं पहिलं पॉपलेट तेलामध्ये, तर हा आपला पहिला पॉपलेट फ्राय आपण कसं झालंय? यम्मी। शाबाश, थँक यू सो मच दादा, वी आर सो ग्रेटफुल टू हॅव यू इन आवर लाईफ। एवढा टेस्टी कोणी खायला दिलं असतं? हे बघा काट्या राहिलेत नुसते, हे बघा। एवढं अरे tasty हिचं- बनवलं नसतं तर मी खाल्लंच नसतं। हिची- तुझी चुकी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे निखिल परदेशी ब्लॉग्स। तर आज अनंत चतुर्दशी होऊन एखादा आठवडा झाला असेल आणि मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की अनंत चतुर्दशी झाल्यानंतर मी आपले आठवड्याला एक तरी कुकिंग ब्लॉग टाकणार आहे। तर आज आपला सेकंड कुकिंग ब्लॉग मी बनवतोय। तर या अगोदर म्हणजे पहिला जो आपण कुकिंग ब्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये आपण बनवलं होतं मशरूम पकोडे। तर मशरूम पकोडे तसे टेस्ट वगैरे एक नंबर झाली होती। आता आपण सेकंड जी रेसिपी ट्राय करतोय पॉपलेट फ्राय। तर पॉपलेट जे आपल्या गावातूनच आणलेले आहेत, माझ्या मावशीने दिलेत पॉपलेट, एकदम म्हणजे ताजे आहेत। होडीमधून म्हणजे होडी जशी आली आहे ना, म्हणजे आपल्याच होडीवरचे आहेत पॉपलेट, एक नंबर आहेत आणि फ्रेश आहेत। तर मी थोडे आता म्हणजे गावातून आणताना थोडे बर्फामध्ये ठेवले होते, तर ते थोडं मी पाणी टाकून ठेवलंय, तर ते थोडे सॉफ्ट वगैरे झाले की आपण रेसिपी सुरुवात करतोय। पॉपलेट मसाला फ्राय मी आपल्या नॉर्मल म्हणजे एवढी काही लेंदी नाहीये प्रोसेस, आपला नॉर्मल जे आपल्या घरामध्ये ऍक्च्युअली मी रेसिपी बनवतोय ती आगरी कोळी पद्धतीमध्ये बनवतोय। आपले जे घरगुती मसाले आहेत त्याच्यामध्ये एकदम हार्ड एकदम बनवतोय आणि सिंपल अँड सोबर रेसिपी आहे। तुम्ही नक्की म्हणजे जर का कोणी माझे व्हिडिओ बघून जर का कोणी ट्राय केले तर मला नक्की इंस्टाग्रामवर टॅग करा। मी ते मला जे टॅग केलेले ते मी नक्की रिपोस्ट करेन। तर आपल्या व्हिडिओज जर का कोणाला आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ कशा आहेत काय आहेत त्यामध्ये काही इम्प्रोव्हायझेशन करायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मी ठरवलं होतं की आठवड्याला एक तरी मी कुकिंग ब्लॉग बनवेन म्हणून। तर आता एकच दिवस भेटला आपल्याला ज्यामुळे मी नॉनव्हेज रेसिपी बनवतोय। आता उद्या देवी बसतील त्यामुळे पुन्हा 9 दिवस आपलं व्हेज असेल। नवरात्रीमध्ये आपण 9 दिवस तरी ऍटलिस्ट एकच व्लॉग पडेल, तर ते आपण व्हेज मध्ये काहीतरी आपण ट्राय करू। तर चला मी आपल्या रेसिपीसाठी लागणारं काय काय सामान घेतलंय म्हणजे मसाले काय काय घेतलेत ते मी दाखवतो आणि मसाले कसे कोट करायचे ते सुद्धा दाखवतो। तर चला भेटूया आपण। आता काही मी फ्रेम वगैरे काही चेंज करत बसत नाही, ह्या एकाच फ्रेमवर आपण हा ब्लॉग कंटिन्यू। तर आज आपल्याला पॉपलेट फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी काढून ठेवलेलं आहे। तर हे आपण 4 पॉपलेट घेतलेले आहेत, त्यानंतर कोथिंबीर, लिंबू, तर हे आहे दालचिनी पावडर, हळद, लाल तिखट घेतलंय, हिंग घेतलंय, त्यानंतर यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे अगोदरच, आणि हे आहे काळी मिरी पूड, त्यानंतर थोडं टेस्टिंगसाठी आपण चिकन मसाला टाकणार आहोत, मीठ आहे, त्यानंतर आपण रवा आणि रव्यामध्ये ऍक्च्युली फ्राय करणार आहोत। तर रवा घेतला आणि तांदळाचं पीठ घेतलंय। आता मी दाखवतो की मसाला कसा बनवतोय ते। आणि ह्याला आधी आता हे जे आपण पॉपलेट घेतलेले आहेत त्याला आधी कट मारून घेऊया। हा बघा, ही माझ्या हाता एवढा आहे पॉपलेट, हे ऍक्च्युली वहिनीने साफ करून ठेवलेले आधीच। तर आपण ह्याच्यावर कट मारून घेऊया आणि जेणेकरून त्याला मॅरिनेट जे आपण करणार आहोत ते व्यवस्थित मसाला त्याच्यामध्ये तो ऍब्झॉर्ब होईल। तर चला आधी आपण कट मारून घेऊया आणि त्यानंतर मसाला कट करून घेतो। अशी आपण कट मारून घेऊया पॉपलेटला। हे बघा, हे असे फार थोडेफार असे कट मारायचे आहेत जेणेकरून आपण जो मसाला भरणार आहोत तो व्यवस्थित लागेल त्या पॉपलेटला आणि आपल्याला खायला मजा येईल। तर हा पहिला झालेला आहे, मी पटपट कट करून घेतो आणि तुम्हाला भेटतो। आता यामध्ये आधी मी हळद आणि मीठ टाकून ठेवतोय जेणेकरून जर का मच्छीला स्मेल असेल तर ती जाते त्याने। त्यानंतर मीठ यासाठी टाकायचं की नंतर मीठ टाकायची जास्त गरज नाही लागत, म्हणजे जास्त नाही मीठ टाकावं लागत। हे आता आपण हळद आणि मीठ टाकून थोड्या वेळासाठी ठेवूया
त्यानंतर आपण सेपरेट मसाला बनवूया जो याच्यावर लेअर येईल त्या मसाल्याची, तो बनवायला घेऊया आणि तोवर कोथिंबीर कट करून घेऊया जेणेकरून घाई होणार नाही. तर मसाला कसा बनवायचा ते दाखवतो मी. हे आपण दालचिनी पावडर घेतलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर आपण थोडं स्पायसी होण्यासाठी काळी मिरी पावडर सुद्धा वापरतोय आणि हे लाल तिखट. त्यानंतर आपलं पोटामध्ये गडबड होऊ नये यासाठी हिंग सुद्धा वापरतोय. आपण प्रॉपर सगळी काळजी घेऊन रेसिपी बनवतोय. त्यानंतर मीठ घेतोय थोडं, मीठ आपलं चवीनुसार घ्यायचंय. आपण आलं लसणाची पेस्ट जी बनवली होती ती आलं लसणाची पेस्ट टाकतोय याच्यामध्ये, एकदम झणझणीत होणार आहे. थोडी कोथिंबीर टाकतोय त्याच्यावर. आणखीन टेस्ट येण्यासाठी आपण चिकन मसाला टाकतोय. यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. तर हे असं आता आपण मिक्स करतोय, अशी दाखवतो मी. हा स्मेल जी येते ना एक नंबर. बघा हे असं काहीसं घट्ट झालेलं आहे आणि आता हे आपण पापलेटला लावूया मसाला. हे बघा तुम्ही पाहू शकता, हे असं काहीसा मसाला आपण भरतोय पापलेट मध्ये. फ्राय करण्यासाठी आपण पॅन वगैरे घेतलेलं आहे. आपण आधी गॅस चालू करूया. ओके, गॅस चालू केलेला आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया. एका वेळी आपण एकच पॉपलेट फ्राय करणार आहोत त्यामुळे जास्त तेल नाही घेतलंय मी. त्यानंतर आपण प्लेटमध्ये थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतलाय ज्याच्यामध्ये आपण डीप करायचंय. त्यानंतर मला सध्या तरी वाटत नाही की याच्यामध्ये मसाला वगैरे टाकायची गरज आहे, कारण ऑलरेडी थोडं स्पायसी झालेलं आहे. कारण अद्रक लसूणची जी पेस्ट आहे त्याच्यामध्येच मी केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये थोडंसं मीठ घेऊया आपण. हे आपण थोडं मिक्स करून घेऊ. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये रवा थोडा टाकायची गरज आहे, कारण तांदळाचं पीठ जरासं जास्त पडलंय. तर आपण रवा घेऊया थोडा आणखीन. तर हे आता जे आपण मॅरिनेट केलेले आहेत पॉपलेट ते आपण एक एक डीप करूया. हे असं सुद्धा वरून जरी टाकलं तरी हरकत नाही. वा वा वा, तेल सुद्धा गरम झालेलं आहे. त्यामुळे आपण हे आपलं पहिलं पॉपलेट तेलामध्ये गेलेलं आहे फ्राय होण्यासाठी. ओके. यावेळी आपल्याला पहिल्याच रेसिपीमध्ये चटका बसला होता, सो जरा आपण काळजी घेऊन फ्राय करूया. जास्त वेळ नाही लागत पॉपलेट फ्राय होण्यासाठी. तर सुंदर दिसतंय नो डाऊट. आणि बाय द वे मी गॉगल लावायला माझी विसरलोय, तर मी गॉगल घेऊन येतो, मी कंटिन्यू करतो. पद्धतीने आपण गॉगल सुद्धा लावलेली आहे. ऍक्च्युली सेफ्टी म्हणता येईल, कारण तेल उडतंय, खरंच उडतंय तेल. आणि हे जेव्हा आपण पलटतो ना त्यावेळी काहीतरी आणखीन एक एक्स्ट्रा आपण सोबत ठेवावं, तर मी चम्मच यूज करतोय. त्याला कारण असं की मी तेल ऑलरेडी कमी घेतलेलं आहे, तो ते व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे. वा वा वा, स्मेल येते का? तर हा आपला पहिला पॉपलेट फ्राय आपण फ्राय करून झालेला आहे. तेल थोडंसं उतरवू दे आधी त्याचं. आणि हे आपण असा काहीसा पॉपलेट फ्राय दिसतोय सध्या तरी. तर बाकीचे सुद्धा मी फ्राय करून घेतो. तर हे आपलं सेकंड पॉपलेट जे आता फ्राय करण्यासाठी जाणार आहे कढईमध्ये किंवा पॅन मध्ये म्हणू. तेच ते माझी बहीण मागून करेक्ट करते मला. दुसरा पण टाकतो.
एकाच वेळी आता 2 ट्राय करूया, कारण आपल्याला व्हिडिओ जास्त लेंदी नाही बनवायचे, जसं मी अगोदरच म्हणालो होतो. स्मेल एवढी छान येते ना की कधी फ्राय होते आणि कधी खातोय. हा असं झालंय. जिने कॅमेरा पकडलाय तिच्या तोंडातून पाणी टपकतंय. तिथं मग अशी मसालाच खायला तयार झाली होती, कारण मसाल्याचा स्मेलच तसा येत होता. आणि याला जास्त वेळ नाही लागत, हा पटकन फ्राय होत आहे. गॅस थोडा आपण फास्ट करूया, जेणेकरून आणखीन थोडं फास्ट होईल. आणि तोवर आपला जो राहिलेला शेवटचा पण मोठा जो पॉपलेट होता त्याला आपण तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये डिप करून घेऊ. हा जरा खतरनाक होणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम असे प्रॉपर फ्राय झालेले आहेत. दिसायला तर सुंदर दिसतच आहेत, पण जो सुवास येतोय ना एक नंबर येतोय बाई. म्हणजे प्लेटमध्ये कधी काढतोय आणि खातोय असं झालंय. हे आपलं सेकंड, बट ऑब्वियस तेलामध्ये फ्राय केलं त्यामुळे तेल त्याच्यामध्ये राहणारच आहे थोडंफार. त्यामुळे तेच ऍक्च्युली सोक करण्यासाठी मी खाली टिश्यू पेपर घेतलाय. तर असं म्हणू नका की तेलाचा वापर जास्त झालाय म्हणून, कारण भाई फ्राय करायला तेल हे लागतच. आणि हे आता आपला शेवटचा, पण जो माझ्या हाता एवढा जो मोठा होता, पंजा एवढा, तो पॉपलेट आपण फ्राय करण्यासाठी टाकतोय पॅन मध्ये. आणि मला असं वाटतं की ह्याला सुद्धा तेल कमी पडतंय. खरं तर तांदळाचं पीठ आणि रव्याचं मिक्सर जे केलेलं आहे ना त्याच्यामुळे तेल जास्त लागतं त्याला. थोडं आपण तेल ऍड करूया याच्यामध्ये. रेसिपी कशी झाली आहे, काय झाली त्याचे बाईट मी नक्की घेईन, तर ते सुद्धा सांगतील. आणि तुम्ही सुद्धा, तुम्हाला शक्य झालं तर घरी नक्की बनवा ही रेसिपी. आणि मला इंस्टाग्रामवर टॅग करा. जसं मी अगोदर सुरुवातीलाच म्हणालो होतो, माझं इंस्टाग्राम हँडल खाली दिसतंय निखिल परदेशी 0800. याच्यावर तुम्ही फोटो टॅग करा मला, मी फोटो रिशेअर करेन. आणि आपली जी रेसिपी आहे ती जेवढी शक्य होईल तेवढी शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल आणि आपली फॅमिली, छोटीशी फॅमिली आहे ती मोठी होत जाईल. भावाला सपोर्टची गरज आहे, सपोर्ट करा. मगाशी मी जसं म्हणालो होतो की हिला इतकी घाई झाली आहे की ती मसालाच खात होती. तर ही अशी आपली काहीशी डिश रेडी झालेली आहे. आणि आज टेस्टिंगसाठी भाई आहे, श्रेया आली आहे आणि कोमल आली आहे खास गावातून. तर चलो दूध पडते, करा टेस्ट करा. कसं झालंय? यम्मी. जरा टेस्ट करून बघूया. भाई मला पण ठेवा पापलेट. भाई या लोकांनी काय ठेवलंच नाही. घेतलेलं आहे आणि आता आपण भाकरी सोबत टेस्ट करणार. भाई हे जरा ओव्हर ऍक्टिंग वाटते. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग की वजह से. छकू तुला कसं वाटते? एक नंबर. टेस्टी आहे? येस. कोमल तुझं काय मत आहे? भारी लागते. ओके. अरे यांनी पापलेट म्हणजे संपवलंच. जो मोठा पीस होता ना तोच त्यांनी खाल्लाय. रिव्ह्यूचे पैसे नाही तर मी पण टेस्ट करतो आणि सांगतो कसं झालंय काय ते. या साईडून आपण थोडं रवा पाहिजे. हा आपण घास घेतलाय. एक नंबर रे. शाबाश. व्हेरी गुड. ट्राय करतोय. ट्राय करा guys. स्वतःला प्राऊड फील करतोय. ही रेसिपी आमची घरगुती रेसिपी आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी रवा आणि तांदळाचं पीठ तर आम्ही यूज करतो. फक्त आम्ही रवा कधी यूज नाही करत, तर मी रवा यूज केलाय. पण भाई मसाला एक नंबर झालाय. ट्राय करा गाईस. बघू शकता यांना थांबतच नाही. मी आता जास्त काय बोलत बसत नाही. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा,
कमेंट मध्ये सांगा की कशी झाली रेसिपी. ते एक नंबर झाली आहे. कशी झाली ती कशी सांगते? नाही ते ट्राय करतील ना. आणि मग तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा आणि सांगा मला की रेसिपी कशी होते काय ते. आणि हे बघू शकता तुम्ही. एका मिनिटात हे भाई थांबतच नाहीयेत. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पळतो म्हणजे मी ह्यांना जॉईन करतो, नाही तर हे मला पॉपलेट ठेवणार नाहीत. चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर टेक केअर. बहिणीला काहीतरी बोलायचंय. थँक्यू सो मच दादा. वी आर सो ग्रेटफुल टू हॅव यू इन आवर लाईफ. तू नसतास तर काय झालं असतं आमचं. एवढं टेस्टी कोणी खायला दिलं असतं. हे बघा काटे राहिलेत नुसते. हे बघा बाई मी एकच घास खाल्लाय. काय फालतू की रे चकू. फालतूगिरी ना. एवढं अरे tasty हिचं- बनवलं नसतं तर मी खाल्लंच नसतं. हिची- तुझी चुकी. हिची बॉडी बघा आणि ही खाते किती. काय यार. पण छकुने पोटभर खाल्लं. मला पण बरं वाटलं. खात नाही तशी म्हणा. खाते तशी पण आज जरा जास्त खाल्लं. येस. का कोणी बनवलंय? माय डिअर दादा. तू मसाला का खाते? मला आवडला.